श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 607. भट्टोबासांची भेट. सर्वज्ञ आतल्या सभा मंडपात बसले होते. एकाच्या मताने लिंबाखाली बसले होते तेव्हा पलीकडून भट्टोबास आले. सर्वज्ञांनी येताना पाहिले. मग सर्वज्ञ म्हणाले, बापुडा वानरा एकटा येत आहे. त्यांची पावले जड पडत आहेत. ब्राह्मण आला नाही. तेव्हा भट्टोबास समोर आले. सर्वज्ञांना दंडोते घातले. श्रीचरणा लागले. मग भट्टोबासांनी सर्व हकीकत सांगितली. सर्वज्ञांनी विचारले, काय हो, ब्राह्मण आले नाहीत? भट्टोबास म्हणाले, जी मी तेथे गेलो तेव्हा माईन भट्टांनी धान्याच्या पेवाचे तोंड फोडले होते. ते वाण्यापासून आगाऊ रक्कम घेतली होती. हातात माप घेऊन एकाला धान्य मोजून देत होते. अशा वेळी मी गेलो. मी म्हणालो, माईन भट्टो, चला, तुम्हाला सर्वज्ञांनी बोलवले आहे. तेव्हा ते म्हणाले, मी घरी द्रव्य मागितले ते त्यांनी दिले नाही. मग मी ह्या वाण्याकडून आगाऊ रक्कम घेतली आहे. त्यांना पेवातले धान्य मोजून देऊ, संपूर्ण रक्कम देऊ मग जाऊ, अथवा तुम्ही म्हणाल तर हे असेच सोडून येतो. मग मी म्हणालो, ते मला माहीत नाही. सर्वज्ञांनी तुम्हाला बोलवले आहे. ते म्हणाले, आज थांबा मग जाऊ. नाही, मी राहत नाही तर जेवा मग जाऊ. परंतु मी राहिलो नाही. मग ते म्हणाले, तर तुम्ही चला, मग मी येईन. असे म्हटल्यावर मी निघालो. जी सर्वज्ञ म्हणाले, तू राहिला असता तर बापुडा ब्राह्मण तुझ्या सोबत आला असता, किंवा तू चल म्हटले असते तरी तो आला असता. यावर सर्वज्ञ म्हणाले, ऐसे घा जीवाचा वागारा नावे ढिला करो नये. जरी केला तरी आन करिता वेळूची न लगे. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.